हे सगळं आपण करावं. अनेक ठिकाणी काही आदेशाचा भंग केला जातो. आता गुरुपौर्णिमा ही ती दानपेटी असते. त्या दानपेटीजवळ मुद्दाम रांगोळ्या काढून ठेवतात का कोणी तिथे जाऊ नये म्हणून. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला माहित आहे, पण आता ह्या किती बोलणार आपल्यापर्यंत. तो निधी गुरुपीठाकडे हॉस्पिटलसाठी येतो, त्याला एक खोडा घालतात. हे महापाप आपण कुठे फेडू शकणार आहे. म्हणून असलं महापाप आपल्या हातून होणार नाही. आणि त्या रांगोळ्या बिंगोळ्या सगळ्या त्या बंद करून टाका. भगिनींना आपण कल्पना द्या, काढायची असेल तर प्रवेशद्वाराजवळ काढा, दरबारात काढू नका, हाही आदेश लागू करा. मराठवाड्यामध्ये काही केंद्र आहेत, इथे आमचे ते शास्त्री उभे राहा, हे बुद्धी पुरस्कर त्या पेटीजवळ रांगोळी काढतात. त्यांना विचार, का तिथे कोणी पाय देणार नाही, जाणार नाही, निधी त्यात येणार नाही, म्हणजे गुरुकुल पीठाचं काम अजून लांबणीवर कसं जाईल. असं प्रेषकासारखी भूमिका आपलेच जर लोक करायला लागले, हे काम कसं होणार पुढे. हे काम कोणा एका व्यक्तीचं नाही, इथे बसलेले घरी असलेल्या सगळ्या सेवेकऱ्यांचं आहे. त्यात खोडा घालू नका. तुम्ही त्यात अपवाद